घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये आज तुम्हाला एक आगळी वेगळी माहिती सांगत आहे. आगळी वेगळी माहिती म्हणजे की समजा आपल्या उच्चाटन एखाद्या माणसासंग आपलं पटत नाही बा, आपलं काय भांडण तंटा त्या माणसासंग होऊ नये, वादिवाद होऊ नये म्हणून आपण ही उपाय तुम्ही करू शकता. तर ही उपाय काय करायचा आणि कसा करायचा हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे. हे सगळं लिहिलेलं आहे इथं. कारण आपण जरी सांगितलं तोंडी तरी एखादा माणूस म्हणतं पाडीमामा तुम्ही तोंडी सांगितलेलं काही कळत नाही, ते आम्हाला असं लिहून दाखवा. तर त्याची मी असं जाहिरात करून आणलेली आहे. आणि हे असं ही उच्चाटन क्रिया तुम्ही बघून घ्या हे कसं आहे ते. आता हे तुम्हाला मी सांगायचा थोडा प्रयत्न करतो पण तुम्हाला ते बघून दिसतंयच. हे असा ही मंत्र आहे. ह्या मंत्राच्या ठिकाणी इथं त्या ज्याचं आपल्याला उच्चाटन करायचं आहे तिथं नाव लिहायचं. मग असा मंत्र ह्याची विधी अशी आहे. लिंबाचे पानं घ्यायचे, तर आपला कडुलिंब असतो का त्या कडुलिंबाचे पानं आणायचे आणि त्या पानावर असं लिहायचं. तर कडुलिंबाच्या पानावर शत्रूचं नाव लिहायचं. आपलं कडुलिंबाच्या पानावर काळा कॅच पेन घ्या. काळा कॅच पेननं काय करायचं, प्रत्येक पानावर त्याचं नाव लिहायचं शत्रूचं. हे असा मंत्र घालून बारीक अक्षरात मागून मोरून लिहा आणि ह्याचं हवन करायचं. असं हवन केलं की 10,000 वेळा जप करा. तुमचं ही उच्चाटन होऊन जाईल. एकदम मौल्यवान अशी माहिती आहे. आणि एवढं जरी तुमचे नाही झाला 1000 वेळा जप तर 7 दिवस लगट करा. आमुष्यापासून सुरू करा. आमुष्यापासून सुरू केलं की चांगल्यापैकी काम करते हे असं ही. आणि हे स्क्रीनशॉट काढून एका कागदावर लिहून व्यवस्थित करून घ्या. जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. आपला दुसरा एक चॅनल आहे घरचा वैद्य मराठी. त्या चॅनलवर जाऊन काही वनस्पतीची माहिती घ्या, वनस्पतीची ओळख. प्रत्येक वनस्पती दाखवायचा प्रयत्न केलेला आहे त्या चॅनलवर. आणि दोन्ही चॅनलला सपोर्ट द्या. आणि वैद्याच्या सल्ल्यानंच कुठली बी औषधं घ्या. रामकृष्ण हरी माऊली.